आपणाला शरण आले आहे। मी आपल्याकडे मोठ्या आशेने आले आहे। तू कोणत्या आशेने आली आहेस? मी आपले नाव फार ऐकले आहे। लोक माझ्या मुलास माझ्यापासून हिरावू पाहत आहेत। मृत्यूनंतर ज्या क्रिया होतात त्याच संदर्भात ते म्हणतायत, त्यामुळे लोकांचे म्हणणे स्वाभाविक आहे। माझा मुलगा मेलेला नाही, तो गाढ झोपी गेला, तो मूर्छित आहे, तो निद्राधीन झाला। त्याला निद्रेतून जागे करा, निद्रेतून जागे करा। किसा गौतमी, हा मुलगा मृत्यू पावलेला आहे, तो शुद्धीवर येणे शक्य नाही। आपल्या विद्येने माझ्या रोहितला जागे करा। किसा गौतमी, तुझ्या मुलाला जिवंत करायचे असेल तर एकच उपाय आहे। भगवान, त्वरित सांगा, मी माझ्या लाडक्यासाठी काहीही करायला तयार आहे। कठीण काम नाही, तू आताच नगरात जा, मुठभर मोहरी घेऊन ये, मी तुझ्या मुलास जिवंत करीन। बस इतकेच? मी आताच मोहरी घेऊन येते। थांब, अशाच घरची मोहरी आण ज्या घरी आजवर कोणाचाही मृत्यू झाला नाही। मोहरी द्या, मोहरी द्या, कोणीतरी मला मुठभर मोहरी द्या, मला मुठभर मोहरी द्या, मला मोहरी पाहिजे, मला कोणीतरी मोहरी द्या। अशा घरची मोहरी आण ज्या घरी आजवर कोणाचाही मृत्यू झाला नाही। पण मला एक सांगा, तुमच्या घरी कोणाचा मृत्यू झाला होता का? मागच्याच युद्धात माझे पती वीर गतीला प्राप्त झाले। होय, माझे तात मरण पावले, माझे भ्राता मरण पावले, माझी भगिनी सोडून गेली। मागच्याच युद्धात माझे पती वीर गतीला, माझी भगिनी, माझे तात मरण पावले, माझे भ्राता मरण, माझे पती वीर माझे भ्राता मरण, माझे भ्राता मरण, माझे तात मरण। किसा गौतमी, आता तुला लक्षात आले असेल, ही अप्रिय आणि दुःखद घटना केवळ तुझ्याच मुलाच्या बाबतीत घडली असे नाही, तर कोणाच्याही बाबतीत आणि कुठेही घडू शकते। किसा गौतमी, मृत्यू हा सर्वांसाठी अटळ आहे। येथे सर्व काही नाशिवंत आहे। ज्याचा जन्म आहे त्याचा मृत्यू होतोच। मृत्यू हेच अंतिम सत्य आहे। जन्म दुःख आहे, म्हातारपण दुःख आहे, रोग व्याधी दुःख आहे, मरण दुःख आहे, शोक करणे दुःख आहे, आवडत्या लोकांचा वियोग दुःख आहे, इच्छित वस्तू न मिळणे दुःख आहे। होय तथागत, मी भ्रमात होते। मानवी जीवनाचे अंतिम सत्य मला आपणाकडूनच कळाले। माझं व्याकुळ मन शांत शांत झाले। किसा गौतमी, जीवन अनित्य आहे। वस्तूची उत्पत्ती आणि विनाश अटळ आहे। त्यामुळे
प्रत्येकांनी वास्तविकता स्वीकारावी. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम.